आज विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन शहर काँग्रेसच्या वतीने यासाठी देण्यात आलो की देशामध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवरती जे अन्याय अत्याचार रोजच होत आहेत त्याचंच उदाहरण काल 22 वर्षाची मुलगी अयोध्येमध्ये जे पवित्र स्थान म्हणतात त्या तिथं ती बाहेर निघाली आणि त्या मुलीचं अपहरण करून 3 दिवस त्यांना पोलिसांना अर्ज दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी तिथं चौकशी केली नाही आणि 3ऱ्या दिवशी त्या मुलीच्या वहिनीला म्हणजे भावजाईला त्या मुलीचं प्रेत सापडलं आणि अशा पद्धतीमध्ये सापडले की त्या मुलीचे अक्षरशः पार्ट वेगवेगळे झालेले होते। अशा पद्धतीमध्ये जर अयोध्येमध्ये अशा घटना जर दलितांवर होत असेल तर तिथला जो मुख्यमंत्री जो कोणी तथाकथित साधू आहे त्यांनी राजीनामा द्यावा, नसता काँग्रेसच्या वतीनं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन करण्यात येणार आहे आणि या बीजेपीच्या सरकारला दाखवून देण्यात येणार आहे की काँग्रेस किती तीव्र झालेला आहे आणि दलितांवर जर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील, अल्पसंख्याकांवर जर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील तर या देशातल्या पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो दोघांनाही की या जातीवादी मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि त्या मुलींना त्यांच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा। हाँ पठान साहब क्या कहेंगे? अयोध्या में जो घटना हुई, जो दलित समाज के 22 साल के लड़की के ऊपर उनके आंखें काटे गए और गलत गलत जो चीजें उसके ऊपर हो गई, ये पहले से उसको चिड़मान हो कि वहाँ का जो खासदार है ये बीजेपी को थप्पड़ मार के वहाँ से चुन के आया हुआ है समाजवादी पार्टी का, कांग्रेस के युति का, वो गुस्सा लेके दलित समाज के ऊपर माइनॉरिटी के ऊपर गुस्सा उस जमाने से आज तक है। वो गुस्से का ये लोगों ने इस तरीके से प्रदर्शन किया। हाथरस में भी उस तरीके की घटना की और जो उत्तर प्रदेश में आज के माहौल में माइनॉरिटी के और दलित समाज का जो अन्याय चालू है उनके ऊपर, उनका हम निषेध करते हैं। आज हमारे पास जो है अरुण सिरसाट कार्यकारी अध्यक्ष, दिनकर हुंकार जो है हमारा उपाध्यक्ष जो हमारे पार्टी के खासदार है भीम शक्ति के, और इनामदार जो शहर के अध्यक्ष है इसके हमारे कांग्रेस अल्पसंख्याक के शहर जिला कांग्रेस के चिटनीस अनीस पटेल साहब और कांग्रेस के जितने भी पदाधिकारी हमारी चंद्रा परवाताई भीड़ वाले। और डिमांड क्या है आपकी? आपकी डिमांड बोलिए पहले। हमारी डिमांड ये है कि इसका इनके ऊपर एक कातिलाना लोगों ने कातिल करे तो इनको पूरे के पूरे लोग जो साजिश करने वाले और जिस करने वाले इन सबको अटक होना चाहिए। उनके ऊपर 302 का मुकदमा और साजिश का मुकदमा होना चलना चाहिए, और नहीं चलेगा तो जैसा दिनकर दादा ने बताया है, हमारे जो महाराष्ट्र के जो इंचार्ज है मगर के इन्होंने जो बताया कि हम बहुत तीव्र आंदोलन करने वाले हैं। आने वाले दिनों में सिरसाट ने बताया कि हम तीव्र आंदोलन करने वाले हैं और कांग्रेस का हम महाराष्ट्र लेवल पर आंदोलन करेंगे इंशाल्लाह, अगर कभी इस पर हम एक्शन नहीं लेंगे। आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर अरुण सिरसाट कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याकांचे उपाध्यक्ष व या शहराचे माजी अध्यक्ष आदरणीय इब्राहिम पठाण साहेब, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष मोईन इनामदारजी, ओंकर दिनकर दादाजी, मंजुते लोखंडे, चंद्र परबाते खंदारे, किरण भाऊ, जयप्रकाश नारनवरे, आम्ही सगळे काँग्रेसचे पदाधिकारी यांनी अयोध्यामध्ये जे 22 वर्षीय महिलांसोबत अत्याचार करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्या परिवाराने उत्तर प्रदेश प्रशासनाला मिसिंगची तक्रार देऊन सुद्धा त्या महिलेचा मृतदेह ते शोधू शकले नाही। तर आमची एक शंका आहे की त्या महिलेचा मृतदेह शोधायला सुद्धा त्यांनी तत्परता दाखवली नाही यूपीच्या पोलिसांनी, तर आरोपीला ते कधी अटक करतील। आम्ही आज काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना हे दिलेलं आहे निवेदन विभागीय आयुक्त मार्फत
की तुम्ही तात्काळ उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे, योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यावा, त्या प्रशासनावर दबाव टाकावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टमधून जे आहे तर केस सुनावणी होऊन ते जे दोषी आहेत, ज्यांनी ज्या 22 वर्ष दलित महिलांची हत्या करून निर्गुण हत्या केली, तिचे डोळे काढलेले आहेत, अशा दोषींवर फाशीची शिक्षा करण्यात यावी. नसता औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तीव्र आंदोलन करू आणि युपी सरकारच्या आणि युपी प्रशासनाचा आम्ही इथे निषेध करू. आज आम्ही विभागीय आयुक्त मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तात्काळ युपीचे मुख्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा व ही केस जे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी.